औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. लखनौवरून नवी दिल्लीला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या एका कोचवर दगडफेक झाल्याची घटना समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवार संध्याकाळची आहे. खास बाब म्हणजे ज्या कोचची काच फुटली त्या कोचमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत होते. या दगडफेकीच्या घटनेत दुसरे प्रवासी जखमी झालेले नाहीत. ट्रेन मखनूरपूर आणि फिरोजाबाद रेल्वे स्टेशन दरम्यान असताना शताब्दी एक्सप्रेसवर बाहेरून कोणीतरी दगडफेक केली. हा दगड एक्झिक्युटिव्ह क्लासच्या कोच E1 ला लागला. खिडकीची काच तुटली. ही घटना अचानक घडली, त्यामुळे ट्रेनमधील प्रवासी घाबरले. मोहन भागवत त्याच कोचमध्ये होते, पण ते खिडकीपासून लांब बसले होते. ते सुरक्षित आहेत. ट्रेन स्टाफने लगेच परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली. टुंडला जंक्शनवर रेल्वे सुरक्षा बल, राजकीय रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर होतं. ट्रेन स्टेशनवर पोहोचताच सुरक्षा बंदोबस्त अजून मजबूत करण्यात आलं. अधिकाऱ्यांनी कोचच्या आत जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. एक वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे.